तुम्हाला पण असा कधी प्रश्न पडलाय का की हे लेन्सेसवर जे आकडे लिहिलेले असतात ना, म्हणजे 35 mm 50 mm 85 mm, हे आकडे येतात तरी कुठून? म्हणजे हे मेजरमेंट आहे, डिस्टन्स आहे, नक्की काय आहे? तर लेन्सचा जो ऑप्टिकल सेंटर असतो ना, तिथून ते कॅमेऱ्याचा जो सेन्सर आहे तिथपर्यंतचं जे अंतर आहे ना, ते एमएम मध्ये मोजलं जातं. समजा ते अंतर 50 mm असेल तर त्या लेन्सला नाव दिलं जातं 50 mm. समजा ते अंतर 35 mm असेल तर त्या लेन्सला नाव दिलं जातं 35 mm. इतकं सोपं आहे ते. म्हणजे लेन्सचं ऑप्टिकल सेंटर ते कॅमेऱ्याचा सेन्सर हे डिस्टन्स मेजर करायचं बस. पण हे ऑप्टिकल सेंटर म्हणजे नक्की काय? आता ऑप्टिकल सेंटर म्हणजे लेन्स एका ग्लासने बनलेले नाहीये. ह्या खूप साऱ्या ग्लास एलिमेंटचा एक ग्रुप असतो आणि ह्या ग्रुपचा एक कंबाईन सेंटर पॉइंट असतो. त्या सेंटर पॉइंटला ऑप्टिकल सेंटर असं म्हटलं जातं. तर फिजिकली 50 mm ही लॉंग नसते, तर त्याचा एक ऑप्टिकल मेजरमेंट हे 50 mm आहे. आता नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही लेन्सेस हातात घेताल ना, तेव्हा लेन्सेस ह्या फिजिकली तेवढ्या लॉंग नसतात. त्यांचं ऑप्टिकल मेजरमेंट हे 50 mm 85 mm किंवा 35 mm आहे, हे लक्षात ठेवा. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणती लेन्स आवडते आणि अशाच फोटोग्राफी रिलेटेड कंटेंटसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा.